तुमच्यासारखे कार्यक्रमांतर पण लोक म्हणजे बाकी कशी होते हो आवाज करतो घेऊन जावा गोपाळ तुळंगा जेव्हा उचलले गेले ते प्रतिभा मिळाले कौतुक करून 200 रुपये बक्षीस येत्या 7 एप्रिलला टाकळी टेंभुर्णी तालुका माळा जिल्हा सोलापूरचे भविष्य कुट्याचं मैदान सदिष्कारी मैदान जाहीर करतात शिवराज लागते आणि प्रकाश भडकर अशी कुठे तिथे दिलेली आहे काहीतरी थोडं सगळी सांगून एकदा सर्वांना विनंती आहे की 5 तास झालं मैदान 4 वाजल्यापासून सुरू आहे 9:30 वाजलेले आहेत तर ह्या भजनपुरीच्या आशीर्वादाने ही कार्य जात असते तिथे त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे आपण सर्वजण इथं बसलो इतकीचा आवाज फार मोठा आला पाहिजे सर्वांचा आवाज आला पाहिजे मुखातनं नाम कीर्तन पै 7 जण झोपे धरतील पापी जन्मांतरीचे देवाचं नाव घेण्याचं हल्ली बांधत जीवनाची पाप झालेली असेल नसतं ती पाप नष्ट होतात एकदा मोठ्याला भजनपुरीचा दिवस करूया आवाज आला नाही आवाज आला नाही आवाज आल्याशिवाय माझं समाधान होणार नाही तुम्हाला माझी विनंती गेली 5 तास झालं कॉमेंट्री करतोय तुमचं आकर्षित करून घेतोय मन तुम्हाला जर मैदान आवडलं असलं कुठल्या वयातील एकदा भजनपुरीचं जेवण करा कोरोनात आपण वाचलो एवढं लक्षात ठेवा ओके वादळापूर्वीची शांतता या गोष्टीचं महत्व आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे रमेश देवटे तानाजी गायकवाड सरांचं स्वागत आहे प्रशांत जगताप हा करमाळा तालुक्यातला कुंभारगावचा पोरगा सराव करतो इतर संजीला कोल्हापूर महापौर केसरी अशा महाराष्ट्राला त्याच्या वसाहताची धाक माहिती अमृत मामा भोसले त्यांचा बसायचो आणि समोर आहे तो कालीचरण ज्याचं होम पीठ आहे हाकेच्या अंतरावरती टाकळी गावात स्वर्गीय झुंजार सोलकर वसरांचा थोरला मुलगा त्याचा वडील अतिशय निर्मळ आणि स्वच्छ मनाचा माणूस भगवंताचं बोलवणारं आणि आचार्य जी झाली तत्काळावरही घटना पण वडिलांच्या पश्चात ही मुलं कुठे जगात धर्मात करतात जबाबदारी लहानपणी मुलाला 12 ते 15 वर्षापर्यंत जर सरळ मार्ग व्यवस्थित मार्ग पालकानं घडवून दिला प्लॅटफॉर्म तयार केला अखंड आयुष्यामध्ये कधीच त्या मुलाला कोसळण्याची भीती वाटत नाही कारण त्याचा पायापणीचा कार्यक्रम इतका मजबूत झालेला असतो कलेक्टर होताना काय एकदम ग्रॅज्युएट पूर्ण झाले एमपीसीची परीक्षा दिली यूपीसीची परीक्षा दिली डायरेक्ट कलेक्टर झालाय असं नसतं अगदी स्कॉलरशिपच्या परीक्षेपासून ते नवोदयपर्यंत आणि एमबीबीएस असले आयटीचं शिक्षण असले ते घेऊन डिग्री घेऊनच माणूस कलेक्टर बनतो एका दिवसात कलेक्टर कोण होत नाही 5-5, 7-7 वर्ष कोट्याला दिल्लीला लातूरला अभ्यास केल्यानंतर कलेक्टर माणूस बनतो डॉक्टर राजेंद्र भाऊ एका भिल्ल वस्तीमध्ये आई वडील हातभट्टी दारू विकत होते त्याच्या कुटुंबामध्ये डॉक्टर राजेंद्र भाऊंचा जन्म झाला मग कलेक्टर झाले एका दारू पिणाऱ्या माणसाने तो विद्या मोठा रोज मोकळाची असला दारू पिल्यानंतर माणसाला चवीला काय असते तक्रार तेव्हा काही त्यांना आक्रमण झाले प्रशांत जगताप दोन्ही परिवार महाराष्ट्राला 3 वेळा मिळून मारलेले डॉक्टर राजेंद्र भाऊंच्या हातवटीच्या दुकानावर दरोडा म्हणून गेला असता तिथं तक्रार म्हणून काम झाली निघून गेला करायचं आणि ते काम त्या माणसाचं नाकारलं डॉक्टर राजेंद्र भाऊ साहेबांनी तो माणूस म्हणला तुला कलेक्टरची आवड आहे का ती शब्द ऐकली एक आईनं आई बरी तुला कलेक्टर करून दाखवते मुलाने तिथे संकल्प केला त्या आईनं लेकराने संकल्प केला कलेक्टर होऊन दावायचा भिल्ल वस्तीमध्ये डॉक्टर राजेंद्र भाऊ हे कलेक्टर झाले पहिल्यांदा एमबीबीएस झाले मग कलेक्टर झाले तसं कुठे सुद्धा तसंच आहे याचा 5वी 6वी पासून पीटी करायला सुरुवात होते थंडाईचा त्रास 5 पोटात असताना आई वडील येतात
आईला थंडाई पाहतात काय काय सतर्क पालक 25 वाजवाची 30 वाजवाची थंडाई रोज सजूर खायला देतात समोर देतात मोठं बी देतात कारण पोटाच्या भावाला पूर्ण पोचलं पाहिजे त्याच्यामध्ये सर्व जे घटक आहे ते घटक आले पाहिजे नाहीतर कधी कधी घटक शरीरामध्ये कमी असल्यानंतर एखादा अवयव शरीराला त्रास द्यायला कमी पडतो त्यामुळं बा जन्माला आल्यानंतर 4थी 5वी पर्यंत काय खुराक द्यायचा 6वी 7वी पासून पुढे काय द्यायचा 10वी 11वी नंतर काय द्यायचा आणि एकदा 2000 2 झाल्यानंतर किती त्याच्या पुढे कष्ट करून घेते पालक ठरवतात ते वसा ठरवतात या नामदेवराव वाघमारे यांनी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आतापर्यंत 700 ते 800 पैलवान तयार केले आहेत कित्येक पैलवान आले आणि त्यातले 100 ते 200 पैलवान इथंच बसलेले एक काळ होऊन गेला कुस्ती क्षेत्रामध्ये पैलवान प्रचारांक कब्जा घेण्याच्या तयारीत दरम्यान कुस्ती कधी आलेली हॅलो तुमच्या कुस्तीला पंच झाले म्हणून त्यांचं महाराष्ट्रात नाव मोठे होते असं समजू नका कलाकार कुठे काय परत कुस्तीला समोरासमोर प्रारंभ आता यानंतर जर पंचाचा निर्णय जर नाही केला हॅलो तर पंच हात वर करून त्या पैलवानाला विजयी गोष्टी दिलेल्या आहे कोणी आपल्या घरी आमच्या आता जर कोण बाहेर गेला नानाने सांगितल्याप्रमाणे नाही भरलेला खराखर कुस्ती असेल तरी सुद्धा तसेच पोझिशनमध्ये कुस्ती आज घेतली जाईल आणि दोन्ही दलांना हा निर्णय लागला त्यामुळे जाणीवपूर्वक कोणी बाहेर जायचं नाही हॅलो दोघेही दमाला मागत कोणी कुणाला हातणार नाही हां ताकदीला जरा जास्त आहे सज्जाम सांगतो फोन माझा सांगतो चप्पलचे काकांचं शासन साफ कुस्ती करण्याची त्या मनगटात ताकद आहे दोन्हीही पैलवान डाव्या पवित्र्यात लढतात कुस्ती क्षेत्राचा खोलवर अभ्यास आहे त्यांना माहिती आहे हे दोन्ही पैलवान काय आहे दोन्हीही पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन आहेत यावर्षी काही चरणनं रिस्क घेतली होती ओपन गटाचं नेतृत्व सोलापूर जिल्ह्याला केलं नाहीतर 97 किलो वजनी गटामध्ये दोन्ही ठिकाणी झालेल्या स्पर्धेमधलं महाराष्ट्राचं सुवर्ण मेडल या काही सोलंकरचं असलं होतं पण कॉन्फरन्स केलेली तयारी आत्मविश्वास सांगितल्या सवंगड्याबरोबर केलेली होती प्रॅक्टिस ही माणसाला आत्मविश्वास देणारी असते कारण तिथं सिकंदरचे पहिला प्रकाश पंत माऊली दमदार याची मोठी नावं रोज प्रॅक्टिस करताना आत्मविश्वास आलेला असतो मी चांगली करू शकतो तर स्पर्धेमध्ये सुद्धा 100% हातात मी त्या दोन्ही हाईट देऊ शकतो 2019 हास्यबद्दल संकेत म्हणतो अशीच कालीचरण सोनोकरची कृती करते उंचीला जरा जास्त ताकदीला जरा जास्त होतं कालीचरण हे तसाच भरत जाईल अजून हे दोन्ही पैलवान कवळे
परत समोरासमोर कुस्ती तेव्हा गोल देण्याचा प्रयत्न पटाला परिवार डोक्यांचा होता, पण सावध कालीचरण मजबूत वाय कधी डावा पवित्रासमोर कधी उजवा पवित्रासमोर आणि हो 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 जेव्हा मशीन तापायला लागले आता तेव्हा एकेरी पटाला घोषेला कालीचरण बंदुकीची गोळी जशी बंदुकीतून घोडा मारल्यानंतर निघावी तसा पटाला गेला आणि कब्जा घेतला प्रशांतचा काय टाळ्या. या कोंढ भागाची ताकद आहे ती सोलापूर जिल्ह्याची ताकद काय आहे ते महात्मा दाखवणारी दोन्ही रत्न एकमेकाच्या समोर उभे राहिले. पुत्र भावा आईचा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा बसलेला प्रशांत जास्त समजून काही तरुण नांगा पकडलेले आता इथून पुढे कारवाई सुरू झाली. कब्जा आणा म्हणजे नेहमी कृती आणण्यासारखं असतंय, पण काही परिवाराला आत्मविश्वास असतो कब्जा मिळून सुद्धा निघून जाण्याची त्यांच्याकडे सायकोलॉजी असते, त्यांच्याकडे कला असते. महाराष्ट्रामध्ये काय असे परिवार पाहिजे मी दिलीप सिंग गाडीवाले मुद्दा फोन स्पर्धेच्या खाली जाऊन बसला, मुद्दा फोन खाली जाऊन बसला कुलदीप यादव विजय चौधरी मुद्दा फोन खाली जाऊन बसला आणि घालून गेला द्वारी घालून गेला गडारोड मारून स्पर्धेच्या ठरावर कधी बसलेला पोहोचला. असे परिवार महाराष्ट्रामध्ये धोकेबाज परिवार होऊन गेले. किरण भगत इतर बसलेली भारती माळी परिवार त्यांचाही गाव झाली मारणार. नितीन केचे खाली मुद्दा होऊन जाऊन बसला प्रतिस्पर्धेच्या करून 4-5 वेळा निघून जाणार प्रतिस्पर्धेची संपूर्ण ताकद काढून घेणार. त्यांना माहिती खाली गेलो उठून गेलो 2-3दा निघून गेलो संपूर्ण वर्षा पहिला संपत असतो मग पुढचे आपल्या भाषेचे मान काढायचे. हातात गीता काढावा सत्यवन घातला ढाकला होय अमृत मामा भोसले गजानन मारा विजय चौधरी खराजे मारावा समाधान घोडकेनं मती मोठा मारावा तोडगे मारावा पिटिंग घोषणा ठेवावा असलम काजी उलटी लावावी आवाज होणार गीता मारावा पैलवान विकास पैलवान बापू म्हणजे म्हणून एक पैलवान बहुत पूर्ण असेल सुनील काय होता हाताचा नंबर करा होता बापू प्रशांतच्या ताकदीला कमी पण मोठ्या भारतानं मोठ्या सुबीर गोष्टीला ज्याचा प्रयत्न चाललेला प्रतिकारा वाटायला लागले घरात एखादा पैलवान असेल तर किती मोठं कौतुक होत किती समाधान असतंय. कोण बघत आहे तुमचा 5,000 कोण बघत नाही आपल्या कोण बघत नाही बघला आजच्या महाराष्ट्रामध्ये ना 1000 टनाची 2000 टनाची माणसे किती 2 किलोमीटरला भेटतील संसार प्रत्येक करणारच आहे. पण जन्म मिळाल्यानंतर या जन्माचं सार्थक करायचं असेल तर कीर्तिमानी पाहिजे. भगवंतानं जन्म देताना 3 पानाचं छोटं पुस्तक घेऊन पाठवलं. पहिल्या पानावर जन्म, तिसऱ्या पानावर मृत्यू, मधले एक पान पुढे ठेवलं ते कशाला आपल्या जीवनात आपण काय कार्यक्रम करतो याच्यासाठी. किंवा लोकांना दुखापत होईल असे करू नका, नाकाला काहीतरी लागेल असं करू नका. हा कुस्ती खेळ आहे. तुम्ही एका जोडीचा आज पहिल्यांदा खेळत असला इथून पुढे कमीत कमी या सीझनमध्ये 25 आणि 2 वर्षात 100 वेळा कुस्ती करावं लागेल. तुम्ही दोघं पण टॉप पडणार पुढचा तुम्हाला अजिबात करणार कुस्ती
एखाद्या मनात कुस्ती भिनलेले एक लंगी भरून लंबवण्याचा प्रयत्न आहे पैलवान काही खेळांचा कुस्ती काय दिसते तेवढी सोपी नाही जावी त्याच्या ओळखी तेव्हा कुठे पाण्यात समाता झोप घेतो कैसा पाट्या तयारला उठावं लागतंय 10-15 किलोमीटर पळावं लागतंय 2-2 हजार जोर सपाट्या माराव्या लागत्या 8-10 वेळा हौदा करावा लागतोय 100 वेळा पायऱ्या पळाव्या लागतात जोर करावा लागतो 40-50 वेळा तेव्हा भारताला लढता छत्रपती शिवाजी महाराज काही त्यांच्या तावडीतून कोण जात असतो प्रशासनाची माहिती शिजून तोंडावर आला कारण या कुस्तीमध्ये परत काही बरोबर कुस्ती अनेक ठिकाणी लोक मागणार आहे हा कालीचरण बरोबर हा प्रशांत जगताप तो सत्ताल 2% तो समीर ते अशी काही नाव आहेत महाराष्ट्रामध्ये विक्रम घोरपडे येऊन गेला तो समाधान घरक येऊन गेला पैलवान विक्रम भोसले पैलवान संदीप मोठे सुबोध पाटील संतोष जगताप या मोठा पैलवान सुनील कोळतरे संदीप मोठे तासभर घेऊन बसलो होता काय करू जहाँ जाल जाल पर सोने की चिड़िया करते है बसेरा ओ भारत देश है मेरा सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हिंदुस्तान मध्ये करोबाईचा महाराष्ट्र कुस्ती 143 कोटीचा देश भारत जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश विविधतेने नटलेला देश भारत आता ते आपले मानव पळायला गेले आहेत एवढा वेळ या दोघांच्या पुढे कोण टिकतच नाही एकेरी पटाला परत बसण्याचा प्रयत्न आत्मविश्वास पटाला जाऊन सुद्धा करून लाल पंखाने पट करून घेतला कॉन्फिडन्स प्रॅक्टिस बराच समोरासमोर कष्ट काय कष्ट मारेगा जोर पडेगा मोर करायचा काही बाजूला कोणी करू नका मरणाची कुस्ती चालली आहे मला माहिती आहे कुस्ती करताना किती त्रास होत असला असता 10-11 वर्षी मी कोल्हापूरला होतो 13 वर्षी निवेदन करत राहता आता जे हातोडे असताना त्यांनाच माहिती आता काय चाललंय पोटामध्ये शरीरामध्ये किती आग पडते हे सोपं नाही आणि त्याला वाटत असेल पाट्याच्या उठत्या लुणी खात्या सकाळी 100 बदमाई खांडायची त्या रोज बोकडाचं मटण गावरान कोंबडीचं मटण एक पैलवान कमीत कमी किती गरीबाचा असू द्या एकाच टायमिंगला 1.25 ग्राम तूप खातोच चालले मंत्र्याचा पोरगा आहार नसेल तेवढा आहार या पैलवान लागतो 10-12 मोसंब्या बसल्या ठिकाणी खावे लागतात ते पिकमी व्हावी म्हणून सफरचंदचा जूस चक्कूचा जूस दम बिर्याणी आपल्या घरात सणासुदीचा सुद्धा त्यांच्याकडून चूक नाही बरोबर काय करतंय
तीन येतंय पोराकडे ऍपलचा मोबाईल घेऊन दिलाय काय करतोय जंगली रमी खेळतोय मला पोरासाठी जमलं ओ नागोर चेहरा काहीच्या कमीत कमी 7 ते 8 किलो 10 किलो वजनाजवळ असणारा पैलवान प्रशांत जगताप वाचलेला काय गिटाया जंगल में बहुत से लेके आया लेकिन चंदन जैसा नहीं और दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुर्ती जैसा नहीं आधी मानवाला सुद्धा आपलं बांधव भक्ती करण्यासाठी प्रथमता कुस्ती खेळावी लागली होती रामायण घ्या महाभारत घ्या पुराण घ्या बायबल घ्या जलशास्त्र घ्या बौद्धशास्त्र घ्या कष्टाळू मेहनती पैलवान प्रशांत जगताप म्हणून एवढा वेळ टिकलेला आहे कालीचरण सोळंकर हा कष्टाळू मेहनती पैलवान म्हणून प्रशांत जगतापच्या समोर एवढा वेळ टिकलेला आहे तेव्हा वादळापूर्वीची शांतता सज्जन प्रेक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडा महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र कुस्तीचा मुकाबला हो 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 टाळी 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 जोपर्यंत पंचाच्या मनाचं समाधान होणार नाही तोपर्यंत कुस्ती तुम्हाला बघायला मिळेल पंच गेली 25 वर्ष कुस्त्या पाहून पाहून खूप समाधान झाल्या नाना जी पिछले 25 साल से आपने कुश्ती में घूम रहे हैं अब दोस्तों कुश्ती बहुत बढ़िया हुई है अब आगे का फैसला उनके हाथ में है हाँ सती तुम्ही पैलवान होता गुडघ्यामुळे थांबला सतीश केचे पैलवान बोला नानाजी वा 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 नानानं सर्वात कधी वेळी 10 मिनिटाची माफी द्या जे कुस्तीत पैलवान आहे त्यांना माहिती 10 मिनिटाची वेळ म्हणजे काय आहे पैलवान प्रकाश पंकजी सिकंदरची कुस्ती पाहिली तुम्ही 6 मिनिटात जमाना काय झालं होतं तुम्ही बघितले दोघं महेंद्र गायकवाड सिकंदर शेखचं पाहिले तुम्ही पैलवानचं 6 मिनिटात कसं होतेपर्यंत नामदेवरावांच्या हातात जबाबदारी दिली रोहित ग्रामस्थांनी 10 मिनिटाची वेळ दिली 10 मिनिटं 10 तासाचा फरक असतो या पैलवानला मला माहिती आहे नुसतीच 3 मिनिटं कुस्ती चालू द्या किंवा 2 मिनिटं कुस्ती चालू द्या शेवटपर्यंत हात लावण्यात कोण कोणाला मागत आज जर कुस्तीचा एकमेकाचा अंदाज आला तर पुढच्या मैदानामध्ये मात्र कुस्तीचा निकाल कुठेतरी 100% लागला आणि एकदा कुस्ती सुटली की परत कोणी कुणाला बारकं म्हणायचा अधिकार राहत नाही नाहीतर मैदानामध्ये आम्ही रोज याच बाजारात अनेक पैलवान त्या पैलवान कुस्ती करतो का नको ती बारका आहे त्याच्याकडून कुस्ती लढली की मला बारक्या समस्या माझं नाव बारकं होतं हा कुस्ती निकाली नाही झाली तर कुस्ती गुणावरती घेतली जाईल पैलवान दोन्ही पैलवान नोंद घ्या क्या बात है सतीसाठी काय करावं कुस्त्या जोडाव्या रोहित ग्रामस्थांनी मोठ्या तर्फेनं प्रशांत जगताप पटाला गुंतवला हल्ला करत होता पण सावध कालीचरणानं तो हल्ला धरतो आणि कब्जा घेतलेला वाहेगुरु
हलक्या काळजाची माणसं घर गाठा. कुस्ती करेल त्या पैलवानला पप्पू कोरेकर वस्ताद हरगावडी. हरगावडीचं मैदान काढा बोलू तुम्ही, असं करू नका. धनाजी भिटोकले पप्पू कोरेकर 3 वर्षात एका घोडा महिना येतो. जाऊ दे इलेक्शन वगैरे आचारसंहिता कुस्तीला कोण अडवत नाही, तुम्ही मैदान जाहीर करा. आता लोकसभेच्या आचारसंहिता आल्या, विधानसभेच्या आल्या, जिल्हा परिषदेच्या आल्या, पंचायत समितीच्या आल्या. आचारसंहिता येत राहणार कोण तो आचारसंहितेच्या मागे लागू नका, कुस्तीची मैदान घेत राहा. इलेक्शन रखडण्यात महानगरपालिका मुंबई राहिले, पुणे राहिले, नागपूर राहिले, अख्या देशात थांबले, सोलापूर राहिले. त्यामुळे आचारसंहितेच्या मागे लागू नका. पैलवानच्या तालमीने कुलपणावर असतील. गरीबाची पोरायचं महाराष्ट्राच्या कुस्तीच्या 80%. शेळ्या मेंढ्या राखून, कोंबड्या पाळून, जात्या गाई सांभाळून, 1-2 एकर ऊसाची बागायती शेती सांभाळून, मोल मजुरी करून महाराष्ट्रात गरीबाची पोरं कुस्ती खेळ पारंपरिक जिवंत ठेवतात. 43 क्रांती झाली. भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 रोहतास खालसा झाली. कुस्ती संपत्तीची गाठी भीती निर्माण झाली होती. लोकशाही पद्धतीने देश चालायला लागला. देशाचे पंतप्रधान पहिले झाले पंडित जवाहरलाल नेहरू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. मुली धर्माची निर्मिती झाली. सोलापूर जिल्हा ज्वारीचा कोटा होता. एका मुली उत्तर पीक होतं. आता ऊसाची बागायती शेती झाली. 100 टनांवर शेतकरी करायला लागला. तंत्रज्ञान सोलापूर जिल्ह्यात कारखानदारी आली. बंधारे नव्हते. अकलूज जायचं म्हणजे इंदापूर मार्गे जावं लागायचं. आता बंधारे झाले. अकलूजला जवळून चालला म्हणून कोंडार भाग हा प्रगत भाग झाला. दळवळणाची तासं झाली. अवघे 20 तासात माणूस अमेरिकेला पोचायला लागला. आता समुद्राच्या पलीकडे जाऊ. इलेक्ट्रॉनिक मीडिया आलं, सोशल मीडिया आलं, प्रिंट मीडिया आलं, टेलिफोन आलं. पूर्वी तार पाठवायची माणसं, पत्र व्यवहार असायचा. पत्रानंच माणसं आपल्या भावना व्यक्त करायचं. दादा पत्रा माळ भरारे आलो असतो आकाशवाणी, पण पंख दिले नाही रे देवानी. अशी माणसं ते चेहरे टाकायची त्या पत्रामध्ये टाक्या. ही विसरून गेली माणसं. आमच्या सेवा करायची एकच फोन होता. त्याला ही बोलातर लागायची कोल्हापूरमध्ये. संध्याकाळी 7 नंतर फोन यायचे. मोठे पैलवान सर्व महेंद्र देवपती, मावशी माई, चंदू काही टेलिफोनच्या वायरा काढून टाकायची दिवसात. फोनवर बिल वाढवर म्हणून त्या घटना मी पाहिले. टीव्हीवरून बातम्या ऐकायची म्हणून. आता प्रत्येकाच्या खिशात मोबाईल आहे नव्हता. अंतरवाली मनोजरांच्या पत्रात काय केलं लगेच एकामेकाची समजतो. इकडे मोबाईल काय त्यापेक्षा निर्णय झालेला लगेच एकामेकाची समजतो. हॅलो, परत मोरी गावाची पकड झालेली आहे. बोला साहेब. जीवाच्या आतंकानं दोघी मानवी वाघची लढाई लागलेली आहे. दोघेही चेहरा मोरी गावाची पकड झालेली आहे. ओ तिथे मारला काय तो? तिथे मारला काय तो? पाठी झाली काय? काय करायची? परिवार फोटो काळ्यावरून करायचं. समाजाला फळ, मुसाला फळ, कीर्तनाला फळ. नाना दया पुढे लावलो. हे लावलं होतं. किती झाले? 9 मिनिट झाले. मला 1 मिनिट राहिला. बरोबर होतं ते होतं सावध आहे. तेव्हा 1 मिनिट राहिला. ओ आणि टाळ्या टाळ्या टाळ्या. एक मिनिट नावा कपडा.
सगळे कुस्तीची जाणकार मंडळी कुस्ती अजून 10 मिनिटं दिले 6 मिनिटात उभा राहायला येत नाही अगोदरची 10 मिनिटं संपून परत 10 मिनिटं दिले आणि कुस्तीचा कशासाठी रंग हा बघायसाठी असतो कुठलाच रंग द्यायसाठी नसतो सगळे जाऊ का दोन जाऊ का शेती पकडायची नाही लांब पकडायची नाही गुणावर कमी लागते दोघेही स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणी लढलेले पैलवान दोन्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत गाडीची चावी युनिकॉर्नवरती बघायची इथं सापडलेली आहे माती घेण्यासाठी वगैरे कोणी गाठी जाऊ नका दोघांची मजबूत आहे आत्मविश्वास मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में प्यार होती है ये भी बंद होने से कुछ नहीं होता हौसले से उड़ान होती है पॉइंट वरती सुद्धा कोण कोणाला प्रकार जाय नाही आणि ही काटा कुस्ती आहे कुस्ती जोरासाठी दोघांना 2-2 तास 2 वेळा बोलावला कुस्ती पडली ही कुस्ती सहज पडली नाही अगोदर सहज करा कुठल्याही स्पर्धेत झाली नाही तो कुठल्याही मैदानाची कुस्ती नव्हती पहिल्यांदा उद्या कुस्ती झाली आणि प्रशांत जगताप काही पहिला नाही की युट्यूबला तुम्ही सर्च करा प्रशांत जगताप 17 सारख्या पहिला चर्चेवर ही कुस्ती चर्चेत राहणार उद्या महाराष्ट्रात संपलेल्या कुस्तीमध्ये